वडूज नगरपंचायतीच्या सदस्यांनी आणलेल्या अविश्वास ठरावावर चर्चा विनिमय होण्या अगोदरच नगराध्यक्षा मनीषा रवींद्र काळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे। नगराध्यक्ष दालनात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हा निर्णय जाहीर केला। यावेळी काही सदस्यांनी त्यांच्यावर मनमानी वाणी श्रुतीचे केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगितले। तसेच कचऱ्याचा गंभीर विषय असल्या कारणानेच राजीनामा लांबल्याचे त्यांनी जाहीर केले। यावेळी बोलताना सौ काळे यांनी सांगितले की आपण स्वतःच्या ताकदीवर प्रभाग क्रमांक 2 मधून अपक्ष म्हणून निवडून आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रभाकर देशमुख यांच्या माध्यमातून आपणाला नगराध्यक्ष पदावर काम करण्याची पहिल्यांदा संधी मिळाली। मात्र या पक्षाबरोबर राहून विकासकामे होत नसल्याच्या कारणावरून भारतीय जनता पार्टीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर मागील 10 वर्षात जो विकास झाला नाही तो या 3 वर्षात मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली एकाचेही बिल न थटवता वडूज शहरामध्ये आजपर्यंत 145 कोटी 7 लाख रुपयांची विकास कामे आपल्या कार्यालयाच्या वतीने झाली आहेत। यापैकी अनेक महत्त्वाच्या कामाचे भूमिपूजन, उद्घाटन समारंभ, लोकार्पण सोहळे पक्षाचे नेते मंत्री जयकुमार गोरे यांच्या समवेत नगरसेवक तसेच शहरातील मान्यवर कार्यकर्ते तसेच जनता जनार्दनाच्या उपस्थित पार पडले आहेत। असे असताना आपल्यावर निष्क्रियतेचे आरोप करणाऱ्यांची कीव करावीशी वाटते असे त्यांनी यावेळी सांगितले। मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वांना बरोबर घेऊन काम करत होतो। लोकशाहीमध्ये सर्वांनाच पद मिळण्याची अपेक्षा असते, मात्र पदाची महत्त्वाकांक्षा व वैयक्तिक लालसेपोटी काही सदस्यांनी टोकाची भूमिका घेत आपल्या विरोधात व्यक्तिगत आरोप केल्याबद्दल नगराध्यक्षा सौ काळे यांनी तीव्र नाराजी यावेळी व्यक्त केली। यावेळी पत्रकारांबरोबरच उपनगराध्यक्षसह बहुतांश नगरसेवक उपस्थित होते। न्यूज मराठी लाईव्ह प्रतिनिधी श्री लालासाहेब माने पाटील, वडूज, सातारा। आज मी नगरपंचायतीमध्ये सर्व पत्रकारांना बोलून पत्रकार परिषद घेण्याचे कारण हे आहे की आज दिनांक 7/3/2025 रोजी मी नगराध्यक्ष पदाचा राजीनामा देण्यासाठी कलेक्टर ऑफिसला जाणार। तत्पूर्वी मला तुम्हाला जे गेल्या काही दिवसांपासून माझ्यावर जे आरोप होत होते त्याचं मला स्पष्टीकरण द्यायचं किंवा खंडन करायचं। गेल्या 2.5 वर्ष ज्यावेळेस मी निवडून आले, नगरसेवक झाले, त्यावेळेस मी अपक्ष म्हणून निवडून आले। त्यानंतर प्रभाकर देशमुख साहेब यांच्या राष्ट्रवादी पार्टीमध्ये मी गेले, त्यातून मी नगराध्यक्ष झाले। त्यानंतर पुढे 6-7 महिने झालं काही गावात पाहिजे तसं काम झालं नाही। त्यामुळे नंतर परत प्रवाह बरोबर येण्यासाठी आमदार जयकुमार गोरे तसेच आताचे मंत्री यांच्या सानिध्यात जाऊन त्यांच्याकडून सहकार्य घेतले आणि त्यांनी मला शब्द दिला की ताई तुम्ही कुठेही राहा, इकडे या आमची काहीच हरकत नाही, तुम्ही माझ्याकडे आला, तुम्हाला वडूजचा विकास माझ्याकडून माझ्या दृष्टीने जेवढं काही देता येईल तेवढं मी वडूजसाठी देईन। आणि त्यांनी तो शब्द पाळला देखील। गेल्या 3 वर्षात जेवढी विकासची कामं झालेली आहेत, विकास कामं 14 कोटीच्या वर कामं झालीत आपल्या विकास काम, त्याची ही लिस्ट आहे, तुम्ही पण बघू शकता। आणि ती विकास कामं संपूर्ण विकास कामं भाऊंच्या प्रयत्नातून झालेली आहेत आणि त्यासाठी मला नगरसेवकांचं देखील सहकार्य लाभलं। त्या 2.5 वर्षानंतर सर्वांचीच इच्छा असते, तृप्त इच्छा असते की 2.5 वर्ष झाली की आपण देखील अध्यक्ष पदावर बसावं, आपल्याला देखील चान्स मिळावा अध्यक्ष पदाचा किंवा उपाध्यक्ष पदाचा। ते प्रत्येकाचं मत असतं, त्याबद्दल माझं दुमत नाही। आणि लोकशाही आहे, आपल्या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचे अधिकार असतात आणि प्रत्येकाला आपले मत देखील मांडण्याचे अधिकार असतात। त्या 2.5 वर्ष झाल्यानंतर शासन निर्णय झाला, आपल्या सगळ्यांनाच माहिती की शासन निर्णय झाला, 2.5 वर्षाचं पद 5 वर्ष देण्यात आलं। त्या दरम्यान गेल्या काही दिवसापूर्वी आपल्या सर्वांनाच पत्रकारांना माहिती की वडूजमध्ये घनकचऱ्याचा विषय एकदम गंभीर परिस्थितीत निर्माण झालेला। आपला जुना कचरा आपल्या स्मशानभूमीच्या शेजारी आपण टाकत होतो अगोदर, परंतु तत्कालीन सेवक पंडित साहेब यांनी कोणालाही बॉडीला विश्वासात न घेता हा घनकचरा हिंगणे रोडला जे आता शेड बांधलेलं होतं त्या ठिकाणी टाकण्यास सुरुवात केली। ते काम अपूर्ण होतं, त्याच्या वॉल कंपाऊंड वगैरे काही केलं नव्हतं, त्यामुळं हिंगण्यातील ग्रामस्थांनी विरोध केला। नंतर आपल्या सर्वांनाच माहिती, पत्रकारांना ही गोष्ट काही लपून राहिली नाही, 10-12 दिवस कचरा आपल्या वडूजमध्ये साठून राहिलेला। त्यानंतर करायचं काय, कचऱ्यासाठी जागा नव्हती। मग त्यावेळेचे माळी साहेब ऍडिशनल चार्ज होता त्यांचा, ते काय म्हणले आणि नगरसेवक सगळे
की अध्यक्ष तुमच्या त्या कचरा डेपोच्या शेजारी तुमची थोडीशी जागा आहे, अगदी बागायती क्षेत्र आहे माझं, तुम्ही तिथं जाऊन बघू सुद्धा शकता, इथं माझा ऊस हरभरा पिके तिथं असतात, परंतु गावात कचरा साठलाय आणि अध्यक्ष या नात्याने आपली पण काहीतरी नैतिक जबाबदारी आहे, हा सगळा विचार करून ठीक आहे 1 महिनाभराच्या बोलीवरती हा कचरा तिथं टाकण्यात आला, परंतु 1 महिना झाला, 2 महिने झाले, आता जवळपास 2 वर्ष होत आली, परंतु तो कचरा काय तेथून निघाला नाही। पर्याप्त जागा आपण शोधण्याचा प्रयत्न केला आणि ती मिळाली देखील, आणि त्याच्यावरती मिळाली म्हणण्यापेक्षा प्रोसेस मध्ये आहे, मिळती ना मिळती तो पुढचा विषय, प्रोसेस मध्ये आहे आणि लवकरात लवकर तिथं आपल्याला म्हणजे कचऱ्याचं काम देखील आपलं लवकरात लवकर त्या जागेचं पूर्ण होण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी भाऊनी देखील लक्ष घातलंय ह्या गोष्टीमध्ये। तर माझा एकच विषय होता की मी 2 वर्ष झालं रवींद्र शंकर काळे माझे मिस्टर यांच्या नावावरती असलेल्या क्षेत्रात 2 वर्ष झालं कचरा टाकते, तर फक्त माझीच नैतिक जबाबदारी आहे का ही? म्हणजे प्रशासन, नगरसेवक, जे उपनगराध्यक्ष, नगराध्यक्ष, प्रशासक, नगरसेवक ह्या सगळ्यांची जबाबदारी आहे ना। मग 1 महिन्याचा कचरा 2 वर्ष झालं पडतोय, तर भरपूर प्रयत्न केले, सीओना पण सांगितले की बाबासाहेब लवकर काहीतरी केलं पाहिजे आपण, कारण माझ्या प्रभागातल्या लोकांचा पण रोष यायला लागलाय माझ्यावरती तिथं, आता तुम्ही अजून किती दिवस कचरा टाकणार, मी त्यांना किती दिवस सांगणार, 1 महिना पुढे ढकलते, 2 महिना पुढे ढकलते। त्यानंतर मी सगळ्यांना सांगितलं, मीटिंग घेऊन सांगितलं, आता माझा रानात कचरा एवढा झालाय की आता तो त्या क्षेत्रात मावं नाही, आता टाकणार कुठं? मग तुम्ही काहीतरी कचऱ्याचं म्हणजे बायो मायनिंग प्रोसेस करा किंवा काहीतरी करा। मग त्यासाठी आपण टेंडर काढले आणि आता टेंडर आज स्थायीमध्ये ओपन देखील होणार आहे। त्यापूर्वी मी मुंबईला 2 दिवसापूर्वी जाऊन भाऊंशी सविस्तर चर्चा केली त्याविषयी। भाऊंनी देखील मला शब्द दिलाय की तुमचा नवीन नगराध्यक्ष निवड होईपर्यंत ह्या कचरा पूर्णपणे विल्हेवाट लावण्याची जबाबदारी मी घेतो, आणि त्यानुसार माझा फक्त एकच मत होतं, माझ्या जो रवींद्र शंकर काळे यांच्या रानात कचरा टाकलाय त्या कचऱ्याची तर विल्हेवाट लागली पाहिजे, नंतर करणार काय मी त्या कचऱ्याची? आणि भाऊंनी शब्द दिलाय त्यानुसार आज स्थायीमध्ये टेंडर ओपन होणार आहे आणि 8 ते 15 दिवसात भाऊंनी सांगितलेल्याप्रमाणे तो कचऱ्याचं बायो मायनिंग होणार आहे। आणि दुसरा मुद्दा की माझ्यावरती काही नगरसेवकांनी आरोप केले की कार्यक्षम नगराध्यक्ष आहे किंवा भ्रष्टाचारी नगराध्यक्ष आहे किंवा ह्या नगराध्यक्षांच्या काळात विकास कामं खुंटले, तर विकास कामं कुठली खुंटले? विकास कामं जर खुंटली असती, आपले आमदार जयकुमार गोरे भाऊ मंत्री ते स्वतः येऊन त्यांनी प्रत्येक विकास कामांचे लोकार्पण सोहळे केले, आपल्या सर्वांनाच माहिती आहे, ती काही लपून राहण्यासारखी गोष्ट नाही, आणि काही कामांचे भूमिपूजन सोहळे देखील झाले। मग विकास काम खुंटला कसा? म्हणजे हा पण माझा मुद्दा आहे ना, की विकास काम खुंटला असता तर लोकार्पण सोहळे किंवा भूमिपूजन सोहळे झाले असते का? झालेच नसते ना, विकास कामच नसतं तर करून काय केलं असतं? आणि हे सगळे जे झाले ते भाऊंच्या हस्तेच उद्घाटन झाले, प्रत्येक सोहळ्याचे उद्घाटन